वाचनालयाला त्या ठिकाणी तुटपुंज प्रमाणात का होईना, परंतु अनुदान सुरुवात झालं. त्यानंतर 2012ला जवळजवळ वर्गवारी असती, त्यामध्ये माझं 2012मध्ये हे क वर्गामध्ये गेलं आणि गेल्या 2007 पासून माझं संस्थेचं काम चालू आहे. परंतु बाकीच्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या माहिती नसल्यामुळे मी आज सकाळी विवेक मोरे सर त्यांच्या व्हॉट्सअपला पत्रिकावरती आणि ते वाचली. पदाधिकारी निवड माहिती आणि NGO प्रकल्पाबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. संभाजीनगर जिल्हा पदाधिकारी तसेच तालुका पदाधिकारी आणि सदस्य अशा पद्धतीने आज निवड करण्यात आलेली आहे. आजच्या बैठकीमध्ये, आजच्या कार्यक्रमामध्ये स्वयंसेवी संस्थांनी सहभाग नोंदवला. एकूण 60 स्वयंसेवी संस्था उपस्थित होत्या. अशा प्रकारची बैठक घेण्याचा अच्छा NGO महासंघटन याचा उद्देश असा आहे की स्वयंसेवी संस्था, बऱ्याचशा स्वयंसेवी संस्था फक्त डॉक्युमेंटली आहेत, त्यांना CSR ट्रेनिंग फ्रीमध्ये देण्यात येणार आहे. दुसरी गोष्ट, महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या प्रकल्पाची माहिती फक्त पेपरवरती किंवा संस्थेपर्यंत पोहोचत नाही. महाराष्ट्र महासंघटन हे जे NGO आम्ही नवीन सुरू केलेलं आहे, याचा स्वयंसेवी संस्थांना प्रकल्प मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि CSR फंडिंग संस्थांना कशा पद्धतीने प्राप्त होईल यासाठी आम्ही त्यांना ट्रेनिंग देऊ. तर ज्या संघटना आपलं जे जे संस्थाच्या बंद पडलेल्या आता त्याचं ऑडिट पण झालेलं नाही, पण त्यांना काही खर्च असेल त्याची तुमच्याशी कसं संपर्क साधायचा? सर, ज्या बंद पडल्यात त्यांच्या आम्ही फक्त माहिती देणार आहे की त्यांनी धर्मदाय चॅरिटी कमिशनर ऑफिस असतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तर त्यांनी तिथे जायचं आहे आणि तिथं जे काही वकील्स असतील किंवा मग स्वतः अधिकाऱ्यांना त्याची माहिती विचारायची की पुढं कशा पद्धतीने आम्हाला आमची संस्था बंद पडली तर हिला चालू कसं करता येईल, म्हणजे सुरुवात कशी करता येईल नव्यानं. तर ते महासंघाचं कार्यक्षेत्र राज्यभर हे कसं? हो, महाराष्ट्र NGO महासंघाचं कार्यक्षेत्र पूर्ण महाराष्ट्रभर असणार आहे आणि आता आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमची पदाधिकारी निवड पण करत आहोत आणि सुरू आहे का. सर, NGOला शासकीय कामं मिळण्यात बऱ्याच अडचणी येतात, तर याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार? हां, शासकीय कामं मिळण्यासाठी शासनाचे काही उद्देश असतात, जसं की 3 वर्ष कंपल्सरी NGOला झाले पाहिजे, ती संस्था ऑडिट तिचे 3 वर्ष असले पाहिजे. आणि आम्ही काय मदत करणार, महाराष्ट्र NGO महासंघटन काय मदत करेल की आम्ही प्रपोजल जे किंवा GR निघतात शासनाच्या, तर ते स्वयंसेवी संस्थेपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत. त्याच्यानंतर जी संस्था महाराष्ट्र शासनाच्या नियमामध्ये ज्या काही स्कीम निघतात किंवा जे काही प्रकल्प निघतात, जी संस्था त्यात पात्र किंवा ठरेल तर अशा संस्थांना आम्ही मदत करतो. ते मिळण्यासाठी प्रोजेक्ट प्रकल्प मिळावा यासाठी मदत करणार आहे महाराष्ट्र NGO महासंघटन. आता तुमच्याशी किती संघटना जोडलेल्या, किती NGO जोडलेले आणि नवीन संघटना जोडण्यासाठी, NGO जोडण्यासाठी काय प्रयत्न करणार? आमच्या आज आपली संभाजीनगर या ठिकाणी बैठक झालेली आहे. आज 60 स्वयंसेवी संस्था जोडलेल्या आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये 100-150 अशी आमची पदाधिकारी स्वयंसेवी संस्थांना आम्ही पद पण देणार आहे, जिल्ह्यापासून ते तालुक्यापर्यंत. काही संघटना नोंदणी करून ठेवत आहे पण त्यांना काही माहिती राहत नाहीये, नुसतं कागदपत्री आहे, तर अशा लोकांसाठी काय तुम्ही मार्गदर्शन? अशा संस्थांना
आता मी महाराष्ट्र महा NGO महासंघटनचा सचिव असून माझ्या स्वतःचंही एक फाउंडेशन आहे, ग्लोबल रिच फाउंडेशन महाराष्ट्र राज्य. जसं की आम्ही थर्ड पार्टी म्हणून ज्या संस्थांना डेव्हलप होण्याकरिता, जसं की संस्थेचे कागदपत्र पूर्ण आहे, संस्थेकडे काहीतरी एक उद्देश असतो प्रत्येक संस्थेचा, तर त्या संस्थांच्या उद्देशानुसार आम्ही त्यांना एक प्रकल्प देऊ. सध्या आमच्याकडे 3 प्रकल्प आहेत. त्या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही त्यांना सक्षम करण्याचा, म्हणजे आर्थिक जे गोष्ट असते, पैसे असल्याच्या नंतर संस्था चालते, संस्था चालल्यानंतरच समाजापुढे त्या संस्थेचं नाव होतं. तर आम्ही त्या संस्थांना काम थर्ड पार्टी म्हणून देण्याचा काम प्रयत्न करणार आहोत. काय आव्हान करणार तुम्ही NGOला? बाकीच्या NGOंना आम्ही असं आवाहन करणार की आज उद्देश असा होता की जसं महाराष्ट्र शासन किंवा केंद्र सरकारच्या ज्या काही योजना निघतात NGOसाठी, तर त्या योजनेमध्ये पहिलं म्हणजे ते नॉर्म्स खूप हार्ड आहेत. ज्या संस्थेकडे एकही रुपये नाही आहे अशी संस्था त्या नॉर्म्स पार करू शकत नाही. जसं की नॉर्म्स असा असतो पहिला की तुमच्या संस्थेला 3 वर्ष असले पाहिजे, ह्याला आम्ही ॲग्री आहोत. पण दुसरा जो आहे की तुमच्या संस्थेचा टर्नओव्हर गेल्या 3 वर्षामध्ये 25 लाख असला पाहिजे, 1 करोड असलं पाहिजे किंवा 5 करोड असलं पाहिजे. हे नॉर्म्ससाठी आम्ही प्रयत्न करणार महाराष्ट्र शासनाला की ह्या नॉर्म्स नवीन संस्थांना 5 लाख 25 लाख हे त्यांच्या ऑडिटमध्ये येणारच नाही ना. छोटं काम भेटू द्या, काम भेटल्यानंतर त्यांचं ऑडिट बनेल, त्यावेळेस ते तिथं पात्र होतील. तर सुरुवातीला असे काही ह्या गोष्टी ज्या आहेत नॉर्म्स, आम्हाला त्यासाठी कार्य करायचं आहे की ते कमी झालं पाहिजे. आपलं नाव? माझं नाव नंदकिशोर हत्ती आंबिरे, महाराष्ट्र NGO महासंघटन सचिव आहे मी. कोणतं उपस्थित? महाराष्ट्र NGO राज्याचे अध्यक्ष पांडुरंगजी हिवाळे सर आहेत. महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष रामदास वाघमारे सर जे आहेत. त्यानंतर मानवतकर सर स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकारीमध्ये सहभागी आहेत. जेवरीकर सर आमचे सहकारी आहेत. पाईकराव सर स्वयंसेवी संस्थेमधून जालना डिस्ट्रिक्टमधून आलेले आहेत.